भाऊ सांगेल, नंतर बाप सांगेल, मध्ये आलंच आठवलं तर मित्र सांगेल, आपल्या ठरलेल्या बरोबर वेळेमध्ये थांबेल. आधी भाऊ सांगेल, भावाच्या आधी मित्र आहे. जीवनामध्ये एक मित्र पाहिजे मायबाप, एक कर्णासारखा किंवा एक कृष्णासारखा एक मित्र असा पाहिजे. कृष्णासारखा मित्र किती गरीब असला तरी पोटाशी लावणारा. सुदामा गरीब होता. सुदामाला संकोच वाटत होता. आपले फाटके कपडे, त्याचा सोन्याचा पितांबर आहे, आपलं झोपडं आहे, त्याची सोन्याचे महाल आहेत. पण जेव्हा सुदाम भेटायला गेले, भगवंतानं आपल्या मित्राला पोटाशी लावलं. एक मित्र असा असावा जो किती गरीब असला तरी आपल्या पोटाशी लावणारा. असे कित्येक मित्र आहेत आप्पाचे, मी नावं सांगू शकतो. त्याच्यातलं एक नाव येतं सुरेश भाऊचं. सुरेश भोई, मी जवळून पाहिलेले यांचं नातं, यांचं मित्रत्व, यांचा जीवभाव. एक मित्र कर्णासारखा. कर्णाला कळालं होतं भगवंताकडून की पांडव तुझे भाऊ आहेत. कुंती म्हटली होती, कर्णा तुझे भाऊ आहेत रे. कर्णानं म्हटलं, मग आई आता म्हणले, एक कर बाळा, सख्या भावांच्या विरुद्ध शस्त्र उचलू नको. कर्णानं सांगितलं, आई जन्माला आल्याबरोबर नदीत सोडून दिलं. आयुष्यभर क्षत्रिय असून उपेक्षित जीवन जगलो, सुतपुत्र म्हणून हिनवलं. द्रौपदीच्या लग्नामध्ये, स्वयंवरामध्ये आयुष्यभर मला एक खंत राहिली की मी सुतपुत्र काय. मी कौंतेय असून राधेय बनून जगलो, आयुष्यभर उपेक्षा सहन केली. पण ज्या मित्रानं मला वेळेवरती साथ दिली, त्या मित्राला मी दगा फटका करू शकत नाही, मी दगा देऊ शकत नाही. माझे भाऊ जरी एका विरोधात असतील तरी मी माझ्या मित्राला माझ्या भावांसाठी सोडणार नाही. असा मित्र जीवनात पाहिजे. आणि मला वाटतं असा स्टँड घेणारी व्यक्ती म्हणजे आप्पा होते. त्याने काय केलं, त्याने कसं निर्माण केलं, तो कसा मोठा झाला, त्याने काय केलं, परमात्मा हे पाहत नाही. पण आज जो काही तो त्याच्या कष्टातून आहे, त्याला चांगलं म्हणण्याचं धाडस मात्र पंढरी आप्पामध्ये होतं. एक मित्र कसा असावा, दोन उदाहरणं दिले. एक तू मित्र कर आरशा सारखा. आरशा सारखा का? जैसे तैसे दाखवी आरसा. आरसा जे आहे ते खरं. आरसा कधी खोटं बोलत नाही. आरसा समोर उभं राहा, आरसा आपलं ओरिजिनल रूप दाखवतो. आरसा कधीच खोटं बोलत नाही. आपल्या जीवनामध्ये एक मित्र आरशासारखा पाहिजे. तो तुम्हाला तुमचं जे सत्य ते सांग. तोंडापुरते गोड बोलणारे मित्र नको. तोंडावरती गोड बोलून मागे घात करणारे मित्र नको. मित्र आरशासारखा पाहिजे. जैसे तैसे दाखवी आरसा. मित्र त्याला म्हणतात, चुकला तोंडावरती सडेतोड बोलणारा तो खरा मित्र आहे. दुःख अडवा याला उंबऱ्यासारखा, मित्र बनव्यामध्ये गारव्या. दुःखाला त्या ठिकाणी अडवून धरणारा, घरामध्ये न येऊ देणारा, मित्राचे वार आपल्या अंगावरती घेणारा असा एक मित्र असावा. आणि मला वाटतं त्या मित्रत्वाच्या भूमिकेत पंढरी आप्पा होते. ज्यांच्या सोबत ते राहिले, ज्यांनी त्यांना अनुभवलंय, मग काका असतील, बापू असतील, नाना असतील, ज्या ज्या लोकांनी त्यांच्या सानिध्यात राहिले, तर आप्पा ढालीसारखा मित्र होता. जेव्हा बोलायची वेळ यायची, आप्पा सगळ्यात पुढे राहायचे. मी बोलतो, काय बोलून ते आप्पाचा एक ठरला शब्द, काय बोलू ते बळव. काही शब्द असे ठरलेले होते की ते त्यांचे वळणी पडलेले होते, ते त्यांच्या तोंडूनच चांगले वाटायचे. एखाद्या माणसाचा पिंड बनलेला असतो, एखाद्या माणसाचा पिंड असतो, तुम्ही त्याला बदलवू शकत नाही. मित्राच्या बाबतीत दोस्तीच्या दुनियेतला एक राजा माणूस म्हणजे पंढरी आप्पा होते. भावाच्या बाबतीमध्ये जर विचार केला, शेवटी बाप सांगेल, आधी भाऊ सांगतो. एक प्रसंग मांडतो तुमच्या पुढे. भाऊ काय करतो, मोठा भाऊ आपल्या धाकट्या भावांसाठी काय करतो.
ज्ञानोबारायांनी म्हणावं, देवा आता थांबतो 22व्या वर्षी. देवाने सांगितलं, ज्ञाना अरे हे वय नाही रे, अजून खूप काही करायचंय. म्हणले नाही देवा, थांबलं पाहिजे. निवृत्तीनाथांच्या जवळ गेले आणि सांगितलं, दादा आता थांबायची इच्छा आहे. निवृत्तीनाथांनी म्हटलं, त्याचं कारण आहे, आज श्री संत निवृत्तीनाथ महाराजांची वारी आहे. आज षटतिला एकादशी आहे, आज त्र्यंबकला निवृत्तीनाथांची वारी आहे. ज्या भावाने आपल्या भावंडासाठी जे कष्ट केले, संप्रदायातलं सगळ्यात मोठं नाव म्हणजे श्री संत विश्वगुरु निवृत्तीनाथ महाराज आहेत. ज्ञानोबाराय आपल्या दादाच्या जवळ गेले आणि सांगितलं, दादा मला थांबायचंय. निवृत्तीनाथांच्या डोळ्याला धारा लागल्यात. ज्ञाना तू माझ्यापेक्षा लहान आहे, मी मोठा आहे. ज्येष्ठांच्या आधी कनिष्ठांनी जाणं हे बरं नाही रे, मी मोठा आहे. म्हणले नाही दादा, का हट्ट करतोय? त्याच्या मागचं कारण आहे, जीवनात वैधव्य येण्याच्या आधी जावं. माझ्या माता बसलेल्या आहेत. माझ्या प्रत्येक मातेला मी विचारतो, माझ्या आईच्या वयाच्या, की आजी, आई तुझा संसार झाला 60 वर्षाचा, 70 वर्षाचा, 80 वर्षाचा, घर दार जमीन जुमला, सोना नातवंड पंतू, सगळ्या गोष्टी तू पाहिल्या, भरला संसार डोळ्यानं पाहिला. माय आता काय इच्छा आहे तुझे? काही नाही महाराज, चारीधाम झाले, पंढरपूर झालं, वारी झाली, अष्टविनायक झाले, ज्योतिर्लिंग झाले, आता काय इच्छा नाही. तरी काहीतरी इच्छा असेल ना माय? तर ती माय सांगते, महाराज माझी एकच इच्छा आहे, काय? बस माझ्या नवऱ्याच्या आधी गेली पाहिजे आणि भरल्या कपाळानं गेली पाहिजे, दुसरी काही. का? जीवनात वैधव्य नको. वैधव्य फक्त जिला पती नाही तिला वैधव्य म्हणत नाही. वैधव्य या शब्दाचा अर्थ मराठी कोशात आहे आधार नसलेला. भगवान ज्ञानोबाराय सांगताय, दादा श्रीगुरूंचा जो आधार माझ्या जीवनामध्ये आहे, तो आधार जाण्याच्या आधी, वैधव्य प्राप्त होण्याच्या आधी मला थांबायचं आहे. आळंदीला आलेत, सगळी तयारी झाली. देवनिवृत्ती आणि धरले दोन्ही कर. देवनिवृत्ती आणि धरले दोन्ही कर, जातो ज्ञानेश्वर बैसा. एकीकडे भगवंतानं, एकीकडे निवृत्तीनाथांनी हात धरावा. उठविला नंदी शिवाचा ढवळा, विवराचा दरवाजा उघडला, खाली बेल तोडशी अंतरलेली आहे. उत्तराभिमुख ज्ञानोबाराय बसले, समोर ज्ञानेश्वरी ठेवली, पद्मासन घातलं, 3 वेळा नमस्कार केला. भगवान ज्ञानोबारायांना म्हणतायत, याजसाठी केला होता अट्टा सांगतोय का? भगवान ज्ञानोबारायांना सांगतायत की ज्ञानोबाराय या 22 वर्षाच्या आयुष्यामध्ये फक्त समाजासाठी जगले हो. कधी ज्ञानेश्वरी, कधी अमृतानुभव, कधी हरिपाठ, स्वतःसाठी कधी काही जगले नाही, मागितलंही नाही. ज्ञानोबाराया स्वतःसाठी काहीतरी मागून घ्या. काय मागावं ज्ञानोबारायांनी? जे खडांची व्यंकटी सांडू. निवृत्तीनाथ धीर गंभीर आहे, मी भाऊ सांगतोय तुम्हाला. शांत आहे निवृत्तीनाथ, बोलत नाहीये. 3 वेळा नमस्कार केला. बाप ज्ञानेश्वर समाधिस्थ. भगवान आणि निवृत्तीनाथ दादा बाहेर आलेत. ती शिडा ज्ञानोबारायांच्या समाधीवरती चढवली आणि निवृत्तीनाथांनी अंग टाकलं. नामा म्हणे देवा पेटला होता, शन करा समाधान निवृत्तीचे. बांधल्या पेंडीचा सुटला स्याळा, तृणरानो मळा. नामदेवराय देवाला सांगतात, देवा की आम्ही संसारी माणसं, आम्हाला सुखदुःखाची अनुभूती आहे रे, आम्हाला सुखदुःख आहेत. पण निवृत्तीनाथ महाराज शंकराचे अवतार आहेत, सदाशिवाचा अवतार आहे, वैराग्याचा महामेरू आहे. ते रडतायत. भगवान निवृत्तीनाथांना समजवतायत की दादा, अहो तुम्ही शंकराचे अवतार आहेत, तुम्ही ज्येष्ठ आहात, तुम्ही या भावंडांना सांभाळायचं, तुम्ही रडताय. तर निवृत्तीनाथ महाराज सांगतायत, काय सांगू देवा ज्ञानोबाची ख्याती, काय सांगू देवा ज्ञानोबाची ख्याती. देवा माझ्या ज्ञानराजाची काय ख्याती सांगू रे तुला? माझ्या ज्ञानराजानं माझ्या मोठ्या भावाचा कधी उपमर्द केला नाही, कधी उलटून बोलला नाही रे.
आम्ही 3-3 दिवस उपवासी झोपलो रे देवा. मायबाप टाकून गेले झोपेत. आई वडील गेले तेव्हा मी 11 वर्षाचा, ज्ञाना 9, सोपान 7 आणि माझे मुक्तान 5 वर्षाचे होते. आईने मला उठवलं. निवृत्ती पैठणच्या ब्राह्मणांचं शुद्धीपत्रक आलेलं वेळा आम्हाला देहांत प्रायचित्त घ्यावं लागेल, आम्हाला जावं लागेल. माझे लेकर मी तुझ्या पदरात टाकून जाते निवृत्ती. माझा ज्ञाना सालस आहे, माझा सोपान इतका गरीब आहे, आपली गरिबी आहे त्याला ठाऊक आहे. आणि जर त्याला भूक लागली तरी तो म्हणत नाही आई मला भूक लागली का. त्याला माहिती घरात आपल्या खायला काहीच नाही. मी जर भूक लागली असं म्हटलं तर आईला त्रास होईल, म्हणून वाढून दिलं तर खातो. इतका गरीब आहे. माझी मुक्त थोडी तापट आहे, संतापी आहे. माझे 3 लेकर तुझ्या पदरात टाकून जाते रे. माझ्या लेकरांना सांभाळ देवा. आई वडील गेले, माझी काय अवस्था झाली अशी नाईक. 4 वाजले, ज्ञानोबाराय उठले. आई बाबा कुठे गेलो म्हणून रडायला लागले. मी त्यांना समजावलं. सोपान काका उठले, दोघं रडायला लागले. 5 वर्षाची चिमुरडी मुक्ता उठली, डोळे झाकलेले, आणि झोपेतच तिने सांगितलं आई. मी तिला झोपेतच हुंकार भरला. तिला वाटलं माझी आई आहे म्हणून माझी मुक्ता माझ्या पोटाला येऊन बिलगली. देवा, वळिवाचा पाऊस पडावा, वादळ यावं, घरटं उडून जावं, घरटं भिजलेलं असावं, आणि एखाद्या पक्षाने आपले पंख पसरावे आणि आपल्या पिलांना जवळ पोटाशी धरावं. तसं मी माझ्या 3 भावंडांना पोटाशी धरून राहिलो. गुरु शिष्य पण शेवटाला नेलं. 3-3 दिवस उपवासी झोपले रे माझे भाऊ. इंद्रायणीचं पाणी पिऊन झोपले देवा, पण कधी माझ्याकडे हट्ट धरला नाही. असे माझे भावंड होते. या भावंडांना मी सांभाळलं. भाऊ कसा असावा त्या निवृत्तीनाथांची दान वारी आहे. आप्पाने तीच भूमिका पार केली. आपल्या सगळ्या भावंडांना आप्पाने सारखं प्रेम केलं. भाऊ जाता जाता फक्त बाप सांगेल. सामान्यतः आईबद्दल बोलल्या जातं, कौतुक आईचं केलं जातं, आईचं प्रेम, आईचं वात्सल्य, आईचा जिव्हाळा. पण खरं सांगू का बहिणी, तुमच्यात सगळ्यात जास्त जीव तुमच्या बापाचा आहे. फरक फक्त इतका की तो दिसत नाही. तुम्ही जन्माला आले ना, सगळ्यांचे चेहरे पडले. आजीचे, आत्याचे, काकूचे, मावशीचे, सगळ्यांचे. जिने पोटात 9 महिने दगडासारखं ओझं वागवलं. शुद्धीवर आली, डॉक्टरना विचारलं, डॉक्टर साहेब काय झालं. म्हणले मुलगी. मायेचा चेहरा खरकन उतरतो. पैदा हुई घर में मेरे मातम सा छाया था, पापा मेरे खुश थे मुझे माँ ने बताया था. सगळे नाराज होते. मुलगी झाली, फक्त बाप खुश होता. बापाचं मुलीचं नातं फार वेगळं आहे. माय बाप लेकरासाठी कोणत्याही थराला जातो. तुमचे सगळे लाड तुमचा बाप पुरवतो. तुमच्या आवडी निवडी, तुमचे सुख दुःख हे सगळं बापाला कळतं. बाप गेला की एक पोकळी तयार होते, ते कधीच भरून येत नाही. आधारवड, पितृ, तीर्थरूप, तीर्थस्वरूप, तात, जनक, जनिता, पिता, अनेक नावाने बापाला संबोधल्या जात. उरामध्ये माया त्याच्या काळ्या मेघावाणी, दाखविना कधी कुणा डोळ्यातील पाणी. झिजू झिजू संसाराचा गाडा हाकला, वठामध्ये आसू जरी कणा वाकला. घडीभर थांब गड्या, ऐक त्याची धाप रे, लई अवघड आहे गड्या, उमगाया बाप रे, उमगाया बाप रे. बाप कळत नाही, बाप समजत नाही, बाप वाचता येत नाही. हा, बाप माहिती आपला चिडखोर, संतापी, चिडचिड करणारा, बाहेरचं फ्रस्ट्रेशन घरात काढणारा, भाजी कमी जास्त झालं तर आईवर खेकसणारा. आम्हाला फक्त बाप असाच दिसला. बाप तसा नसतोच. लेकराचं ऍडमिशन जवळ आलेलं असावं, मुलीचं लग्न ठरलेलं असावं, घरात बायकोचा आजार पण असावं, मग बापाची घालमेल पा. माझ्या बहिणींना सांगू इच्छितो, तुम्हाला जर बरं वाटलं नाही, घरात स्वयंपाक केला, तुम्ही नवऱ्याला सांगू शकता आजच्या दिवस ओढणार झालं, जेवून घ्या, खाऊन घ्या.
2 दिवस आजारी पडले, भावकीतल्या एखाद्या मुलीला बोलून सांगते, बेटा एवढं स्वयंपाक करून दे. महिन्याचं जर तुम्ही आजारपण काढलं तर तुम्ही एखादी मोलकरीण घरात लावू शकतात, पण यांना रजा नाही टाकता येतो. यांना फणफणून ताप असला तरी 12 वाजता लाईट आली की मोटर चालू करायला जावं लागतं. यांचं डोकं ठणकत असलं तरी यांना ड्युटीवर जावं लागतं. कितीही त्रास असला तरी त्यांना जावं लागतं, कारण त्यांना माहितीये मी नोकरीवर जातो, मी शेतात राबतो, म्हणून माझ्या घरात चूल पेटते. माझ्या बहिणींना सांगू इच्छितो, तुमचा बाप लग्नाला जाताना पाहू नका, समारंभाला जाताना पाहू नका, चोपड्याला बाजारात जाताना पाहू नका, होळणांथ्याला जाताना पाहू नका. तुमच्या बापाला जर तुम्हाला खरं रूप पाहायचं असेल, रात्री 2 वाजता बल्ब लावा, लाईट लावा आणि त्या उजेडामध्ये तुमचा बाप पहा. त्याच्या बनियांना भोकं पडलेले असतील, त्याच्या टाचा उरलेल्या असतील. त्याने स्वतःसाठी कधी व्हॅसलीन नाही लावलं. कोरोनामध्ये एखाद्या पक्षाने पिलं सांभाळावे तसे मायबापांनी लेकरं सांभाळले. सगळ्यांनी बापाचं कौतुक आजपर्यंत तोंड भरून केलं नाही. राम वनवासाला गेले, कौतुक कौशल्या मातेचं आहे. कृष्ण गोकुळात गेले, कौतुक देवकी मातेचं आहे. पण बाप जे लेकरासाठी करतो, जे खस्ता खातो, आजपर्यंत त्या बापाच्या, खर तर बाप उपेक्षितच राहिला असं म्हणावं लागेल. प्रत्येक बाप, इथे बसलेला कोणताच बाप स्वतःचा वाढदिवस कधीच साजरा करत नाही, पण आपल्या लेकरांचा वाढदिवस कधीच विसरतही नाही. ज्याला लहानपणापासून बाप नाहीये, ज्याचा बाप लहानपणी सोडून गेला किंवा पोरका झाला, अशा माणसाला विचारा बापाची किंमत काय असते. म्हणून माझ्या भावांना सांगेल, महिन्यातून एकदा आपला बाप जिथे काम करतो ना, तिथे एकदा एक चक्कर मारून येत जा. नोकरीला असेल तर नोकरी ठिकाणी जा, शेतकरी असेल शेतात जा, मोलमजुरी करणार असेल तर मोलमजुरी त्या ठिकाणी. आपला बाप जर शिपाई असेल एखाद्या शाळेत, कुठे ऑफिसात, ते पाहायला जा. आपला बाप जर हमाली करत असेल तर आपल्या बापाचे कष्ट पहा. 100 किलोचं पोता बाप आपल्या खांद्यावरती कसं उचलतो. संसार रूपी मंदिराचा कळस आई आहे, तर पाया बाप आहे. आयुष्यभर तो बाप फक्त लाथाडला गेला, उपेक्षित राहिला. बायकोचे टोमणे खाल्ले, समाजाचा उपेक्षित त्या ठिकाणी त्याने जीवन जगावं लागलं. जोपर्यंत बाप जिवंत आहे तोपर्यंत बापाला एकदा मिठी मारून घ्या. बाप गेला की ती दैवत माणसाला पुन्हा कधीच भेटत नाही. जो कधी झुकला नाही तो तुमच्यासाठी झुकतो. जो कधी रडला नाही तो तुम्हाला निरोप देताना रडतो. लग्नात बायको रडायला लागली तर बाप सांगतो, रडायचं नाही, मंगल कार्य आहे, माझ्या लेकीत चांगलं झालं, कशाला रडते. बहीण रडते, बाप सांगतो, अरे रडायचं नाही पोरं, चांगलं झालं, मंगल प्रसंग आहे. असा सांगणारा बाप या सगळ्यांची नजर चुकून मंडपाच्या बाजूला जाऊन त्या ठिकाणी रडतो. आप्पा एक आदर्श वडील होते, आप्पा एक आदर्श बंधू होते, आप्पा एक आदर्श मित्र होते, आप्पा एक आदर्श मार्गदर्शक होते. सगळ्यांसाठी आप्पांनी समानतेचा त्या ठिकाणी ठेवून शेवटपर्यंत सगळ्यांवरती, मी जातीपातीचा नाही हो. आप्पांनी लय मोठे मोठे लोकांच्या कथा कीर्तन ऐकले होते. मी कोण, कुठला, काय संबंध आहे माझा, पण इतका जीव लावला आप्पाने. मी माझ्या आयुष्यात 2-3 वेळा रडलो. एकदा बाळूबापू गेले तेव्हा, एकदा माझी आई गेली तेव्हा, वडील गेले तेव्हा, आणि आप्पा गेल्यानंतर जी पोकळी मला जाणवते ती कधीही भरून न येणारी आहे. म्हणून एक सज्जन आपण गमावला, मोयद्याचं फार मोठं नुकसान झालं असंच मी या ठिकाणी म्हणेल. ते दुःख पेलण्याचं सामर्थ्य या कुटुंबियांना भगवान परमात्मा देव. तुका म्हणे मुक्ती परनली नोवरी, आता दिवसचारी खेळीमेळी, आता निश्चंतीने पावलो विसावा, कुंडली धावा तृष्णेची. माझ्या बहिणींच्या जीवनातला जो आधार गेला, जो आधारवळ कोसळला, मच्छू आबाचं जे काही भक्कम स्थान होतं पाठीमागे, नाही आप्पा सर, आप्पा करून घेईन, आप्पा पाहून घेईन. नुसते आप्पा ओट्यावर बसलेले जरी होते तरी मच्छू आबाला नाशोक नाराला एक बळ होतं. भावाचं बळ एका हत्तीपेक्षा कमी नसतं मायबाप.
असे कोणते भाऊ हो की भावाची तब्येत बिघडली, मला कपिलदान सांगितलं महाराज, मच्छू बाबांनी तर तिथेच सांगितलं पुण्याला की डॉक्टर साहेब आताच ऑपरेट करा, परत परत यायला नाही भागणार. पण डॉक्टरांनी सांगितलं रक्त पातळ होण्याची गोळी दिलेली आहेत, हे ऑपरेट आपण 12 दिवसांनी करू, 12 तारखेला करू. कुठेही कमतरता या भावंडांनी ठेवली नाही. आणि मी तर म्हणेल आप्पा भाग्यवान होते, जेव्हा गेले तेव्हा दोघं भाऊ सोबत होते, नाना सोबत होते, आबा सोबत होते. आणि आप्पानं आपल्या लेकाच्याच खांद्यावरती मान टेकून आपला देह ठेवला. सोबत होता ना, कोणाला सोबत होता. आप्पा मुक्त झाले. ती खंत राहीन की आप्पा लवकर गेले, पण हे बघा नियतीच्या पुढे कोणाचं काही चालत नाही. म्हणून आपण सावरावं, अख्खं गाव आपल्याला सावरेल. आपलं गाव एकोप्यानं राहिलेलं आहे, जेव्हा भावानं राहिलेलं आहे. आजपर्यंत आस्तागा येत आहे. ह्या मंडळींचंही नुकसान झालं, सोपान भाऊचं नुकसान झालं, सोपान काकाचं नुकसान झालं, वैयक्तिक नुकसान सांगतोय, प्रत्येकाचं नुकसान झालेलं आहे. नानाच्या त्या भावना सांगितल्या मी, काकाच्याही भावना सांगितल्या, बापूच्या भावना सांगितल्या. अशी प्रत्येकाची सगळ्यांची नावं घेणं मला शक्य नाही, पण जो जो आप्पाच्या संपर्कात होता त्या प्रत्येकाच्या जीवनात एक पोकळी तयार झालेली आहे. बस या कुटुंबियाला ते दुःख पेलण्याचं सामर्थ्य भगवान ज्ञानोबराय देऊ. माय मुक्ताबाई त्यांना त्या ठिकाणी तो बळ प्राप्त करू, अशी या ठिकाणी मागणी मागतो. माझा आप्पा जिथे असेल भगवंतानं त्यांना आपल्या चरणाजवळ स्थान द्यावं, त्यांना त्या ठिकाणी आपलं ईश्वरी स्वरूपामध्ये विलीन करून घ्यावं. त्यांच्या कुटुंबियांनी, त्यांच्या भावंडांनी, त्यांच्या पुतण्यांनी, त्यांच्या लेकींनी, त्यांच्या जावयांनी त्यांच्यासाठी जे जे केलं ते आप्पापर्यंत पोहोचो. त्यांचा पुढचा प्रवास सुखरूप, सुखमय, आनंदमय हो, एवढंच भगवान ज्ञानोबरायांकडे, माय मुक्ताबाईकडे त्या ठिकाणी मागतो. आपल्या सगळ्यांच्या वतीनं, आपल्या सगळ्यांच्या नातलग, भाऊबंद, इष्ट, मित्र, गण, गोत्र, सगळे सोयरे, आपल्या सगळ्यांच्या मोहिदे गावाच्या परिसराच्या वतीनं मी तुमच्या सगळ्यांच्या वतीनं आप्पांच्या चरणी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. माझी ही सेवा, माझ्या कीर्तनाचं पुण्य माझ्या आप्पाच्या चरणी समर्पित करतो. या संक्रांतीच्या पर्व काळावरती भगवान परमात्मा आप्पाला चिरशांती देव, एवढंच बोलतो आणि थांबतो. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली. करवेले तैसे केले की उट्टकट वाकडे कनेट देवदाने तुमच्या पायाच्या प्रसादे काही बोलून दे मधुक्ष मागणे संती नवी अंग ते. मोठ्या श्रद्धेनं सगळ्यांनी सहकार्य केलं. चंदूभाऊंचा साऊंड आहेत आमचे भूषण दादा. चंदूभाऊंचं नाप्पाचंही लई जवळचं नातं होतं बरं. मी नाशिकला सोबत गेलो या दोघांमुळे मला चांगल्या प्रकारे जीवनातले काही रहस्य कळाले. आमचे भूषण महाराज, दिवसभर आमची कथा होती ती आठवण. आमचे पवन महाराज सोबतच होते. भैयादादा होता. उद्या खूप लांबच्या प्रवासाला जायचं आहे. मी भैयादादांना सांगितलं, भैया भाऊ माझ्यासाठी तुम्हाला यावं लागतं, एकदा या. आणि भैयादादा आलेत. वारकरी कीर्तन याच्यावरती ही स्मृती आप्पाची कायमस्वरूपी कोरल्या जाईल, कायमस्वरूपी ते पाहता येईल अशी या ठिकाणी ही सगळी रचना कुटुंबियांनी केली. सुंदर असं नियोजन केलं. मी आपला आभारी आहे की मला आप्पांबद्दल बोलण्याची संधी या कुटुंबियांनी उपलब्ध करून दिली. त्याबद्दल कुटुंबियाला धन्यवाद देतो. सगळ्या भजनी मंडळ, जापोरीचं भजनी मंडळ, वडोद्याचं भजनी मंडळ, जी मंडळी या ठिकाणी उपस्थित सगळ्यांना, होळणांत्याची मंडळी, सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो. आपण सगळ्या अंतःकरणापासून आप्पाच्या मोक्षासाठी सगळ्यांनी प्रार्थना केलेली आहेच असं मी ग्राह्य धरतो आणि या ठिकाणी थांबतो. याच ठिकाणी या कार्यक्रमाची पूर्णाहुती देतो. चालू म्हणायचं नाही म्हणताय. विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल, जय जय विठ्ठल, विठ्ठल जय. वाघोडी पुरे वेडी वाघोडी अपराध महाराज तुम्ही सिद्ध नाही उच्चाधिकार करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध. म्हणे ज्ञानेश्वरा पायापैकी करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध. ज्ञानदेव